नमस्कार. माझा गट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात मी प्रज्ञा पोवळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. भाषा हे संवादाचं नाही तर वादाचं माध्यम होते की काय असा प्रश्न पडतोय. त्यात प्रमाण भाषा श्रेष्ठ की बोली भाषेचा बाज देखणा हा तर वंश परंपरागत मुद्दा झालाय. भाषा हे एक शास्त्र आहे आणि प्रत्येक शास्त्राला नियम असतात. भाषेचे हे नियम म्हणजेच व्याकरण. अलंकार, विभक्ती, संधी, कारक, प्रयोग, अव्यय, काळ या सगळ्यांच्या विश्वात रममाण झालेलं एक व्रतस्थ व्यक्तिमत्व व्याकरणतज्ञ यास्मिन शेख आजच्या आपल्या कट्ट्याच्या पाहुण्यात. माणसांना आपलंसं करण्यासाठी सगळ्यात पहिले त्यांची भाषा आत्मसात करावी लागते. जन्मानं ज्यू असूनही यास्मिन शेख यांनी महाराष्ट्राची माय मराठी अत्यंतिक मायेनं आत्मसात केली आणि केवळ संवादाचं माध्यम म्हणून भाषेकडे न पाहता मराठीच्या सर्वांग सुंदर अशा व्याकरणावर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. मराठी लेखन मार्गदर्शिका आणि मराठी शब्दलेखन कोश ही 2 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. 21 जूनला यास्मिन शेख यांनी वयाची 100 गाठली. गेल्या काही दशकात मराठीच्या प्रवाहात झालेले बदल, भाषेचं बदलतं रूप, बदललेले आयाम आणि भाषेवर झालेल्या परिणामांच्या त्या साक्षीदार आहेत. या प्रवाहाच्या भूतकाळातून वर्तमानात येताना आणि वर्तमानातून भविष्याचा वेध घेताना यास्मिन शेख यांच्या अनुभवी नजरेला काय दिसतं यासोबत इतरही मुद्द्यांवर अत्यंत रुजू, प्रसन्न आणि मेधावान व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधूया. कट्ट्याला सुरुवात करूया. ताई, खूप स्वागत तुमचं या आमच्या माझा कट्टा कार्यक्रमामध्ये. कारण म्हणजे मला खरं तर हे आमच्या सगळ्यांसाठी आमचं महत् भाग्य आहे की तुमच्याशी या निमित्तानं गप्पा मारायची संधी सगळ्यांना मिळते आहे. आणि म्हणजे तुमच्याकडं पाहून वयाची 100 तुम्ही गाठलेली आहे असं तुम्ही सांगता म्हणून विश्वास ठेवावा अशी स्थिती आहे. इतक्या प्रसन्न तुम्ही दिसता आहात आणि तुमचं व्यक्तिमत्वही तसं आहे. सगळ्या गप्पांची सुरुवात करताना आत्ता प्रज्ञानं बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला. म्हणजे जेव्हाही तुमच्याबद्दल बोलताना ना मराठी व्याकरण आणि यास्मिन शेख म्हटलं की एकदम कान टवकारतात, नजरा अशा विस्फारून जातात. त्यात पुन्हा तुमचा जन्म नाशिकचा, तुमचं शिक्षण पंढरपूरचं, तुमचं काम औरंगाबादमध्ये, मुंबईमध्ये, आता पुण्यामध्ये खूप मोठा प्रवास तुम्ही पाहिलेला आहे, केलेला आहे. आणि मराठीमधली स्थित्यंतरं तर तुम्ही गेली जवळपास 80 वर्ष अगदी डोळसपणानं बघता आहात. आत्ता या गप्पांची सुरुवात करताना म्हणजे वयाची 100 तुमचं 21 जूनला वाढदिवस झाला. तुम्हाला आत्ता सगळ्यात आनंद देणारे प्रसंग किंवा असं काय जाणवतं मागं वळून बघताना? पंढरपूरच्या आठवणी, पुण्यातल्या आठवणी, काय तुम्हाला सगळ्यात भावणारे कोणते क्षण आहेत? अनेक क्षण आहेत. एक म्हणजे माझे आई वडील, म्हणजे आम्ही त्याला पप्पा आणि मामा असं म्हणत होतो. तर ते मराठी बोलायचे. मराठी शाळेमध्ये माझं शिक्षण झालं आणि ते PWDमध्ये नोकरीला असल्यामुळे त्यांच्या ज्या बदल्या होत असत ते मला आठवतं की नाशिक, त्यानंतर येवले, चांदवड, पुन्हा नाशिक, पंढरपूर, कराड, वाई अशा प्रकारे त्यांची महाराष्ट्रातल्याच अनेक ठिकाणी बदल्या झालेल्या आहेत. आणि त्या सर्वच ठिकाणी मराठी भाषा बोलली जात होती आणि माझं सगळं शिक्षण मराठी माध्यमातूनच झालेलं आहे. तर त्यामुळे पंढरपूरला जेव्हा पप्पांची बदली झाली त्यावेळेला आपटे स्कूलमध्ये त्यांनी माझं नाव नोंदवलं. तेव्हाच्या मराठी 2रीमध्ये मी होते, म्हणजे आताची 6वी. तिथे कोणीही भेदभाव केला नाही, जीव म्हणून कोणी काही भेदभाव केला नाही. सगळे शिक्षक आणि सगळे विद्यार्थी माझ्याशी मायेनं, प्रेमानं वागायचे हे मला आठवतं. पण 4थीमध्ये मी आल्यानंतर आम्हाला चळेकर सर शिकवायला होते, तेव्हाची 4थी. आणि ते इतकं सुंदर मराठी शिकवायचे की मला मराठीविषयी खूप प्रेम निर्माण झालं. त्याच्या आधी मी 3रीमध्ये असताना सुद्धा शालेय मासिकामध्ये माझ्या कथा येतच होत्या. अच्छा. आणि त्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना सुद्धा आवडायच्या. पण
भाषेबद्दलचं प्रेम जे म्हणतात ते चळेकर सरांनी माझ्यामध्ये निर्माण केलं. आणि मला एक आठवण अशी आहे की एकदा परीक्षेमध्ये त्यांनी काही मुद्दे दिले होते आणि गोष्ट लिहा असं म्हटलं होतं. बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी गोष्ट लिहिली, पण मी लघुकथा लिहिली. आणि ती लघुकथा त्यांना इतकी आवडली की त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना वाचून दाखवली आणि मला 15 पैकी 16 मार्क दिले. एक्सलंट शेरा दिला. आणि त्यांना कथा खूपच आवडली. म्हणजे ती लघुकथा होती. तर असं प्रेम त्याने निर्माण केलं. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी प्रोत्साहन दिलं सर्व प्रकारचं. आणि त्याचा परिणाम चांगला झाला. ते मला अनेक पुस्तकं भेट द्यायचे वाचायला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आमच्या घरी खूप मराठी पुस्तकं पेटारे भरून, तेव्हा कपाटा नव्हती पण पेटारे भरून मराठी पुस्तकं होती. त्यामुळे हरिनारायण आपटे, नाथ माधव असे त्यावेळेचे लेखक किंवा नासी फडक्यांच्या काही कादंबऱ्या, वि स खांडेकरांच्या कादंबऱ्या, गंत्र माडखोलकरांचं लेखन, अनंत काणेकरांचे लघुनिबंध असे खूप मी वाचले. आणि तेव्हापासूनच मला मराठीविषयी गोडी निर्माण झाली. मला एक आठवतं, मी कुठंतरी वाचलेला एक किस्सा, एक प्रसंग की तुम्ही पंढरपूरला शाळेमध्ये असताना तुमच्या मैत्रिणी आणि तुमचा डबा खाण्याच्या बद्दलचा वगैरे असा काय प्रसंग होता तो? तुम्ही त्याच्याबद्दल फार खूप म्हणजे असं तो खूप हृदय किस्सा होता. मैत्रिणी, हां तो मला आठवतोय की माझ्या मैत्रिणी, तेव्हा मी शाळेमध्ये आणि फ्रॉक घातलेला, केस कापलेले अशा स्थितीमध्ये, आणि बाकीच्या ज्या मुली होत्या त्या परकर पोलकामध्ये होत्या साहजिकच. तर त्यांनी ठरवलं एक दिवशी, शनिवार होता तो, सकाळची शाळा होती, ती झाल्यानंतर आपण पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला जाऊया. मला आनंद वाटला. ठरवायच्या आम्ही 4-5 जणी मैत्रिणी निघालो आणि त्या विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत पोचतो. तर तितक्यात ते बडवे बाहेर आले आणि म्हणाले, माझ्याकडे पाहिल्यानंतर त्यांना निराळी वाटली मी, कारण बाकीच्या परकर पोलकात मी फ्रॉकमध्ये, केस कापलेली. ही कोण आहे? बाकीच्या माझ्या मैत्रिणींनी त्यांनी विचारली, ही कोण आहे? तर त्याने माझं नाव सांगितलं, जेरुशा रोबेन. हिला मंदिर प्रवेश नाही, तुम्ही या. त्या मुली जरा चकित झाल्या आणि एकमेकीकडे बघायला लागल्या. मग त्या म्हणाल्या की नाही, मग आम्ही पण नाही येत. आणि त्याने मंदिर प्रवेश घेतला नाही आणि आम्ही परत आलो. मला त्या गोष्टीचं दुःख झालं अतिशय त्यावेळेला. पण आणि म्हणून अजूनही मला ते आठवते, तो सर्वंत प्रसंग आठवतो. नाही, तुमचा डबा खाण्याच्या बद्दलचाही होता ना काहीतरी? हां तर सांगते मी तुम्हाला की आम्ही, माझी आई, मी 9 वर्षाची असताना माझी आई वारली. आम्ही 7 भावंड आणि पप्पांनी आमचा सांभाळ केला. पंढरपूरला आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमच्याकडे स्वयंपाकाला बाई होत्या. 24 तास आमच्याकडेच त्या राहायच्या. पण त्या काय करायच्या की आम्ही 11 वाजता निघायचो शाळेला जायला, मी आणि माझ्या 2 बहिणी. तर ते आम्हाला डबा द्यायच्याच नाहीत. अहो आम्हाला डबा द्या म्हटलं, तर म्हणायच्या नाही अजून काही झाड शिजलं नाही आहे, पोळ्या झाल्या नाही, भाजी झाली असं म्हणायच्या. त्यामुळे आम्ही डबा न घेताच शाळेमध्ये येतो, कारण शाळेमध्ये वेळ चुकवायची नसायची. आणि मी तेव्हा 2री-3रीमध्ये होते, आताची 7वी. त्यावेळेला माझी सुट्टी झाली की बऱ्याचशा मुली, जवळ घर असलं की घरी जाऊन जेवायला जायच्या. मुलं मुली आम्ही एकत्रच राहत होतो, शिकत होतो. आणि काही मुली डबा घेऊन यायच्या घरून आणि मग शाळेच्याच आवारामध्ये पण पलीकडे बागेसारखं होतं, तिथे जाऊन बसून एकत्र जेवायच्या. त्यांच्या एकदा लक्षात आलं की ही जेरुशा वर्गामध्येच बसून असते,
मधल्या सुट्टीमध्ये. म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं, म्हणून त्यांनी एक दिवशी आल्या आणि म्हणाल्या की चल डबा आणलास का. मी म्हटलं नाही नाही, मी जेवून आले, असं खोटंच सांगितलं मी. पण ते त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे चल आमच्याबरोबर चल आणि घेऊन गेल्या. तर त्यांनी त्यांचे डबे सगळ्यांनी उघडले होते आणि सगळ्या 3-4 जणी असा एक वर्तुळाकार बसलेल्या होत्या, त्याच्यामध्ये मी बसले. तर त्याला जेवायला लागल्या. अगं जेव ना. नाही नाही, माझं पोट भरलं मी म्हटलं. त्यांच्या लक्षात आलं की ही खोटं बोलते आणि म्हणून एकमेकीला खुणा केल्या आणि एकीने वकवास म्हटलं, एक घास घेतला डब्यातून, माझ्या तोंडाजवळ आणला आणि घास घे रे तान्ह्या बाळा अशा प्रकारचं गाणं गाळून तिनं माझ्या तोंडामध्ये तो घास घासला. त्यानंतर मग मी मोकळेपणानं त्यांच्याबरोबर जेवायला यायची, पण डबा माझा नसायचा. त्याला इलाज नव्हता. पण त्याला कळलं होतं की यांची स्वयंपाकीण बाई जी आहे ती काही डबा देत नाही आहे. तर हा एक असा अनुभव पंढरपूरला मला आलेला. पण तुमचा या ज्या तुमच्या मैत्रिणी होत्या त्यांच्याशी नंतर तुमचा संपर्क राहिला? हो, त्याच्यामध्ये एकेशी विशेष संपर्क राहिला. पण बाकीच्या ज्या होत्या, विमल कुरुलकर होती, मथुरा जोशी होती, या नंतर मला काही फारशा भेटल्या नाहीत. पण विमल जोशी जी होती ती मात्र माझी जीवष्ट कंठस्थ मैत्रीण झाली आणि ती शेवटपर्यंत, म्हणजे तिचा मृत्यू होईपर्यंत ती माझी मैत्रीण होती. तुम्ही नंतर शिक्षणानिमित्त तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पंढरपूर सोडून तुम्ही गेलात. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तुम्ही म्हणजे 22-23 वर्षांच्या होतात. तेव्हाच्या तुमच्या काही आठवणी, तुम्हाला काय आठवतं जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा? मला आठवतं की आम्ही एफआयला असतानाच तेव्हा म्हणजे स्वातंत्र्याचा काय म्हणूया आपण, लोक धडपडत होते. काही ब्रिटिशांना विरोध करणारं असं चाललेलं होतं. त्यामुळे मी एफआयला असताना सुद्धा ते स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, पण प्रयत्न चालू होते. त्यामुळे कॉलेज बंद पडलं होतं. कुठल्या कॉलेजला होता? कॉलेजमध्ये मी होते, SP ला. त्यामुळे त्यावेळेला पप्पांची बदली, मी SP कॉलेजमध्ये शिकत होते आणि एफआयला मी असतानाची गोष्ट सांगते ही. आणि त्यामुळे मग आम्ही कराडला परत गेलो. मी आणि माझी बहीण एका वर्गात होतो, तर आम्ही परत गेलो तिथे कराडला. आणि 1-1.5 महिन्यांनी पुन्हा मग जेव्हा कॉलेज सुरू झालं तेव्हा पुन्हा आलो. ते अत्यंत सारखी निरनिराळ्या हे जे राजकीय पक्षाचे लोक होते आपल्याकडचे, ते स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते, गांधीजी मुख्यतः. आणि ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग काही प्रश्नच नाही, नुसतं आमच्याकडे धूमधडाका सुरू झाला. आणि संबंध पुणे शहर संध्याकाळी लोकांच्या गर्दीनं अगदी वाहून गेल्यासारखं झालं होतं. पण ती मजा आम्ही अनुभवली, फार आनंद वाटला. म्हणजे मी शिकत असतानाच स्वातंत्र्य मिळालं याचा मला खूप आनंद वाटतो. एफआयमध्ये जरी कॉलेज बंद पडलेलं असलं तरी सुद्धा नंतरचा जो अनुभव आहे तो स्वातंत्र्यानंतरचा अनुभव हा मी कॉलेजमध्ये शिकत असताना अनुभवलेला आहे. पण म्हणजे 15 ऑगस्ट 47 या दिवशी तुम्ही मित्रमैत्रिणी काय लक्ष्मी रोडला फिरायला गेला होतात? नाही, पुण्यामध्ये गर्दी इतकी होती की त्या गर्दीतून आम्ही पुढे पुढे गेलो. कुठे जात होतो कळलं पण नाही, पण मजा येत होती. लोक जी गर्दी झाली त्याच्यामध्ये कुठेही अपघात झाला नाही किंवा काही अशी अडचण काही आली नाही. अगदी छान मजेत सगळे चालले, त्या आनंदानं तो दिवस साजरा करत होते. तुम्ही SP कॉलेजला असतानाच श्रीम माटे तुम्हाला शिकवायला होते, जे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्य जगतामध्ये माटे मास्तर म्हणून प्रसिद्ध आहेत. तुम्ही त्यांची एकदम लाडकी विद्यार्थिनी अशी तुमची ओळख होती. तुमचं मराठी भाषेच्या बद्दलचं व्याकरणाच्या अंगानं जे प्रेम आहे ते त्या काळामधलंच आहे,
त्याची सुरुवात किंवा त्याची बीज कशी पडली? हो, पहिला दिवस मला आठवतो. त्यावेळेस दामल्यांचं आदर्श मराठी व्याकरण हे पुस्तक नेमलेलं होतं. माट्यांनी आम्ही वर्गामध्ये आल्यानंतर पहिला प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांना 7-8 विद्यार्थ्यांनी विचारला की दामल्यांचं व्याकरणाचं पुस्तक कोणी घेतलेलं आहे, कोणापाशी आहे? मला कल्पना असे, मी आपला हात वरती केला, पण त्यांनी असं सगळीकडे पाहिलं आणि सांगितलं, अरे तुझ्या एकटीचाच हात वर दिसतोय. मग त्यांनी मला आशीर्वाद दिला की तू व्याकरणामध्ये अगदी त्याच्यामध्ये खूप मार्क्स मिळवशील आणि तुझा हा विषय आवडीचा होईल. आणि त्याने म्हटल्याप्रमाणे खरोखरच झालं. आणि त्याने मला व्याकरण इतकं छान सोप्या शब्दामध्ये शिकवलं की मला कधीही व्याकरण वृक्ष कंटाळवाणं नकोसं असं झालं नाही. व्याकरणाचा तास म्हणजे आम्हाला आनंद वाटायचा सगळ्यांना. आणि माटे ते पुस्तक समोर ठेवूनच आम्हाला शिकवायचे. त्यांचा काही विरोध असेल तर तो सांगायचे. नाही, पण असं की तुम्हाला माते मास्तर होते त्यामुळं तुम्हाला व्याकरण फार आवडीचं झालं. आमचे काही तसं नशीब नव्हतं. त्यामुळं बाकी महाराष्ट्रातल्या तमाम मुलांच्या दृष्टीनं व्याकरण म्हणजे अत्यंत बोजड, वृक्ष, कंटाळवाणं, नको ते व्याकरण असं वाटण्याजोगी स्थिती आहे. तर ही कशी बदलली जाईल? म्हणजे व्याकरणाच्या बद्दलचं प्रेम कसं वाढेल? नाही, मी सांगते तुम्हाला, व्याकरण वृक्ष कंटाळवाणं नकोसं वाटणारं असं नाहीच आहे. तुम्ही कसं शिकवता याच्यावरती तुम्हा विद्यार्थ्यांना तो विषय कसा वाटतो हे अवलंबून आहे. शिक्षकच तो अतिशय वृक्ष कंटाळवाणा त्याच्याकडे दुर्लक्ष करून अर्धवट त्याचं ज्ञान घेऊन असं शिकवतात. आणि त्यामुळे मुलांना तो कंटाळवाणा वाटतो, वृक्ष वाटतो, नकोसा वाटतो. पण माट्यांसारखे शिक्षक तो विषय इतका सुंदर शिकवायचे, इतक्या सोप्या शब्दामध्ये शिकवायचे की त्या विषयाविषयी आम्हाला सगळ्यांना गोडीच निर्माण झाली. म्हणजे आता असं आहे की हा प्रश्न जो आहे म्हणजे यास्मिन शेख आणि मराठी व्याकरण की त्याच्यामुळं जो एक अचंबित होतात लोक, तर हा अनुभव तुम्ही म्हणजे इतक्या शेकडो हजारो वेळा घेतलेला असेल. बरं, त्याच्यामध्ये जर आणखीन तुम्ही कुणी जाऊन मागं जाऊन तुमचं बघितलं असेल तर जन्मानं ज्यू, धर्मानं मुस्लिम आणि प्रेम आणि भाषात एक्सपर्टीज काय तर मराठी व्याकरण. तर हे ना ही जी 3 गोष्टींचं जे मिलाफ आहे. धर्मानं मी मुस्लिम नाही. थांबा ऐक. हां, मी धर्मानं मुस्लिम नाही. बर, मी ज्यूच आहे. आमचं लग्न रजिस्टर झालं आणि त्यावेळेला रजिस्टर लग्न जेव्हा भिन्नधर्मीय व्यक्तींचं व्हायचं त्यावेळेला तो जो रजिस्ट्रार तिथे यायचा तो तुम्हाला असं सांगायचं आहे, आय बिलॉंग टू नो रिलिजन आणि सही करा. त्यामुळे आम्ही दोघंही, मी डोंट बिलॉंग टू एनी रिलिजन, माझा नवरा आणि मी. त्यामुळे मी मुसलमान नाही आणि ज्यू माझा धर्म होता तो काही मी सोडलेला नाही. पण लग्न झाल्यानंतर त्या माझ्या सासरी लोकांनी मला व्यवस्थित सांभाळलं आणि त्यांचे सगळे सणवार प्रत्येक वर्षी, पहिल्या वर्षी नाशिकहून आम्ही जायचो पुण्याला आणि मग ते सगळे सणवार साजरे झालेले आहेत. पण हा जो ह्या ज्या नजरा असतील लोकांच्या, त्यामुळे यास्मिन शेख आणि मराठी व्याकरण, तर त्यातला म्हणजे अशी एखादी काही इंटरेस्टिंग किस्सा वगैरे आहे त्याच्यामध्ये? नाही, व्याकरणामध्ये जे मी म्हणजे व्याकरण शेख होतो तर त्यावेळेला काही प्रश्न आला नाही. पण मला आठवतं की जेव्हा मी कॉलेजमध्ये वर्गात शिकवायला जायचे तेव्हा पहिल्या दिवशीचा अनुभव सांगते. पहिल्या दिवशी मुलांना वाटतं की यास्मिन शेख आपल्याला शिकवायला येणार, तर बहुतेक बुरखा घेतलेली बाई असेल आणि ती
आपल्याला तुकारामाचे अभंग कसे शिकवणार असं वाटायचं त्यांना. आणि त्यामुळे सगळे विद्यार्थी माझी थट्टा करायची या दृष्टीने बसलेली असायचे. आणि मी वर्गात जायचे त्यावेळेला माझे केस कापलेले, पप गेलेले आणि 5 साडीमध्ये मी असायची. त्यामुळे मुलं माझ्याकडे चकित होऊन बघायची. मला कळायचं नाही पहिल्यांदा की इतकं चकित होऊन माझ्याकडे काय बघतायत. पण मी शिकवायला लागले की हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आश्चर्य होतं ते नष्ट व्हायचं. आणि मला मराठी शिकवता येतं, चांगल्यापैकी मी शिकवते भाषा आणि कुठल्याही प्रकारची चूक मी करत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर हळूहळू त्यांना माझं शिकवणं आवडायला लागलं. आणि अनेक विद्यार्थ्यांचं मला प्रेमही मिळालेलं आहे. आणि हीच माझी संपत्ती आहे स्वयं मानते. ताई, खरं तर यास्मिन शेख या नावाचा उल्लेख झाला आणि त्याच्याबद्दल आपण बोलतोय. पण मी कुठेतरी वाचलं होतं की तुमचं लग्न जे झालं ते सुद्धा हे मराठी साहित्याच्या माध्यमातूनच आणि वसंत कानेटकरांनी वगैरे पुढाकार घेऊन झालं होतं. हो हो, वसंत कानेटकरांचं हे त्यांचं तेव्हा डॅडी म्हणत असत त्यांना. अझीज अहमद शेख असं त्यांचं नाव, पण त्यांना डॅडी म्हणायचे. डॅडी हे त्यांचे मित्र होते. ते चित्रमंदिर म्हणून जे थिएटर होतं नाशिकचं, त्या थिएटरमध्ये मॅनेजर होते. पण मात्र कानेटकरांनी सहज माझ्याशी बोलताना, कारण मला त्या एमएची बदललेली पुस्तकं आणून द्यायची, तर म्हणाले माझा मित्र आहे डॅडी शेख, त्याच्याशी तुम्ही लग्न कराल का? तर म्हटलं डॅडी शेख म्हटल्याबरोबर मला असं वाटलं की 50च्या पुढचा बहुतेक गृहस्थ असेल. मी मुसलमानाशी लग्नच करणार नाही असं म्हटलं मी. पण एकदा मला आठवतं की मी शाळेमध्ये शिक्षिका असताना घरी आले. पप्पा म्हणाले की अगं कानेटकर नेहमी येतात, त्यांच्यासाठी चहा तू करतेस, पण आज त्यांचे मित्र पण येणार आहेत, तर तू 2 कप चहा बाहेर आणला. मी आपल्या ट्रेमध्ये 2 कप चहा घेऊन बाहेर आले. बघते तर दोघंही उभे होते आणि विशेषतः डॅडी शेख, मला माहीतच नाही, एक तरुण मुलगा आणि चांगला व्यवस्थित छान पोशाख केलेला. आणि नमस्कार, मी बघत राहिले कोण हे, तर कानेटकर म्हणाले अहो हे माझे मित्र डॅडी शेख. पण ते 26-27 वर्षाचे तेव्हा 26 वर्षाचे असतील. आणि ते वागायला इतके चांगले होते. त्यांचे वडील वारले होते, पण ते माझ्या पप्पांचे मित्र होते, फौजदार होते ते. आणि त्यामुळे त्यांना हे सगळी मंडळी माहीत होती, हे कुटुंब माहीत होतं. त्यांचा आमच्या लग्नात विरोध होता, नंतर नाहीसा झाला. मग त्यांना माझ्या 2 मुली आवडायच्या. त्या 2 मुलीला घेऊन ते फिरायला जायचे, मिठाईच्या दुकानात जाऊन मिठाई खायला घालायचे वगैरे वगैरे खूपच. आणि सासरच्या लोकांचा काहीच विरोध नव्हता. पण आणि मी धर्म बदलावा असं कोणीही म्हटलं पण नाही. पण जेव्हा इस्रायलची निर्मिती झाली तर म्हणजे तुम्हाला कुटुंबातून, कारण बरीच ज्यू कुटुंब त्यावेळेला इस्रायलला गेली, तर तुमच्या कुटुंबामध्ये याबद्दलची चर्चा झाली होती की आपण इस्रायलला जावं न जावं? न जाण्याच्या मागं कोणता विचार प्रबळ ठरला? हे बघा, नाही पप्पा तर त्याला पेन्शन मिळत होती आणि नाशिकला घरच होतं, त्यामुळे त्यांना जायचंच नव्हतं. आणि माझ्या लग्न झालेल्या 3 बहिणी होत्या, म्हणजे एस्तेर, सोफिया आणि सेरा, 3 सगळ्यात धाकट्या. तर त्यांची लग्न नुकतीच झालेली होती, त्यामुळे त्याचा विचार, कारण नोकऱ्या लागलेल्या होत्या त्याच्या नवऱ्याला, त्यामुळे कोणाचे विचार नव्हता. पण माझी एसी म्हणून जी मैत्रीण होती, म्हणजे एस्तेर, ती आणि तिचे फॅमिली सगळी, हे मात्र ते इस्रायलला गेले. एवढे एकच आमच्या संबंध कुटुंबामधली एकच व्यक्ती गेलेली आहे, बाकी सगळे इथे भारतामध्येच होते. आणि इथे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण भारतामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. अतिशय प्रेमानं, सहानुभूतीनं त्यांना समजून घेऊन लोक वागले. हा एकमेव देश आहे. नाहीतर
इस्रायल लोकांचा छळ कितीतरी ठिकाणी झालेला आहे, पण भारतानं मात्र ज्यू लोकांचा कधीही छळ केला नाही. ताई, खरं तर आपण मराठीच्या निमित्ताने गप्पा मारतोय. आत्ता सध्या आपल्याला समाजात असं दिसतं की एक तर मराठी बोलण्याचंच प्रमाण कमी झालं आहे, मराठी बोललं कमी जातं, आणि जे बोलतात किंवा जे लिहितात त्यातही असा एक मतप्रवाह असतो की आम्हाला व्याकरणाचे नियम नको, आम्हाला जसं हवं तसं मराठी भाषा लिहिता आली पाहिजे, मग ऱ्हस्व दीर्घाचे नियम असो किंवा कुठलेही वाक्यरचनेचे नियम असो. तर हे जे प्रमाण भाषा विरुद्ध बोलीभाषा म्हणा किंवा व्याकरण विरहित मराठी भाषा, हे जे आजकाल मतप्रवाह आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे बघा, औपचारिक लेखन जे आहे म्हणजे वैज्ञानिक वर्तमानपत्रातलं किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये काहीतरी लोकांना काही सांगायचं शास्त्रीय भाषा जे लेखन असतं त्यामध्ये तुम्हाला प्रमाण भाषा वापरायला पाहिजे. ती प्रमाण भाषा सगळ्यांना समजते, पण बोलताना तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही काय वाटेल तसं बोलू शकता. आणि आता तर काय झालं की हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांचे इतके संस्कार लोकांच्या मनावर झालेले आहेत की मराठीची मोडतोड करून त्याच्यामध्ये इंग्लिश शब्द घुसळायचे, हिंदी शब्द घुसळायचे, वाक्यरचना चुकीची करायची, हा प्रकार वाढत चाललेला आहे. आणि अलीकडे काय झालं की मराठी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत आणि इंग्लिश शाळांना मात्र विशेष विद्यार्थ्यांची म्हणजे पालकांची त्यालाच जास्त करून त्याला आपली बोलते त्या शाळेत घालावीशी वाटतात. मला आठवतं की अगदी घरामधले नोकर जे आहेत ते सुद्धा त्यांची मुलं इंग्लिश शाळेमध्ये घालतात आणि ती मुलं घरी थोडंसं इंग्लिश बोलायला नाही म्हणजे ही सुद्धा मोडकं तोडकं इंग्लिश त्यांच्याशी बोलतात. खरं पाहता इंग्लिश शाळेमध्ये जर तुम्ही घातलं, इंग्लिश मिडियमच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घातलं तर हरकत नाही, पण तुम्हाला घरी तुमची मातृभाषा जी आहे ती बोलायचा आग्रह धरला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की लोकांना लिखाणामध्ये तुम्हाला प्रमाण भाषेचे नियम पाळावे लागतात आणि नकळत तुम्हाला व्याकरण त्याच्यामधलं समजलेलं असतं, नकळत. त्याच्याशिवाय तुम्ही बरोबर वाक्यरचना करूच शकणार नाहीत, योग्य शब्दांची निवड करू शकणार नाहीत. आता मराठीमध्ये इंग्लिशमधून आलेले जे अनेक शब्द आहेत त्याला मराठी शब्द सुचवलेले आहेत, माधव ज्युलेंनी सुचवलेले आहेत, सावरकरांनी सुचवले, विदा सावरकरांनी. त्यातले काही स्वीकारले गेले. महानगरपालिका म्हणतो आपण, नगरपालिका म्हणतोच, म्युन्सिपॅलिटीच्या ऐवजी नगरपालिका. अभिनेता अभिनेत्री शब्द वापरतो आपण, लिखाणामध्ये तर नक्कीच वापरतो. प्रत्यक्ष बोलताना तुम्ही नट नटी म्हणाल, पण ॲक्टर ॲक्ट्रेस असं काय म्हणायचं काही जरूर नसते. नट नटीसुद्धा मराठीमध्ये आता नट्या म्हटलं त्याचं अनेक वचन झालं, त्याला नटीला असं त्याला प्रत्यय लावला म्हणजे तुमचा मराठी शब्द झाला. असे कितीतरी शब्द इतर भाषेतले मराठीमध्ये येतात, त्याशिवाय भाषा समृद्धही होत नाही. आता साधी गोष्ट सांगते तुम्हाला की कप शब्द आहे, हा इंग्लिश शब्द आहे. कपला दुसरा शब्द काय? पेला वगैरे कोणी म्हणत नाही, कपच म्हणतं. आणि बशी हा फारसी शब्द आहे, बसी. तर हे शब्द तुमचे मराठी झालेले आहेत. एकदा त्याला प्रत्यय लागले की तो शब्द मराठी झाला. आणि भाषा समृद्ध होण्याचं ते एक महत्वाचं कारण. आपण जेव्हा एखाद्या भाषेतले शब्द आपल्या मराठीमध्ये घेतो किंवा कोणत्याही भाषेमध्ये जेव्हा आपण दुसऱ्या भाषेतले शब्द घेतो आणि त्यामुळे ती भाषा समृद्ध होते, असं आतापर्यंतचा इतिहास सांगतो. आपण अनेकशे शब्द फारसी भाषेतून घेतलेले आहेत, तुम्ही आता उल्लेख केला की इंग्रजीतून घेतलेले आहेत, काही हिंदीतून घेतलेले आहेत, आणि मग त्या शब्दांना मूळ मराठी शब्द न राहिल्यामुळे किंवा ते तयार न केल्यामुळे आपण ते शब्द स्वीकारले. मग हे शब्द स्वीकारणं हे आपण आपल्या सोयीचं म्हणायचं की भाषा समृद्ध करण्याकरता, किंवा आपण आता काही मराठी शब्दांकरता अट्टहास करायचा, हिची लक्ष्मण रेखा आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, काय माहिती का, माझं स्पष्ट असं मत आहे की कोणतीही भाषा समृद्ध व्हायची असेल तर त्याला इतर भाषांचे शब्द
आत्मसात करणं आवश्यक असतं. आपल्याकडे ज्या गोष्टी कधी नाहीत अशा गोष्टी जेव्हा आल्या तेव्हा ते शब्द आपोआपच आले. टेलिफोनला पूर्वी काय टेलिफोन्स अजूनही म्हणतात, माईक म्हणतातच. नाही मग मूळ मराठी जर टिकवायची असेल, मूळ मराठी जर जिवंत ठेवायची असेल, ताई मूळ मराठी जर टिकवायची असेल, जिवंत ठेवायची असेल, आणि ज्या आता तुम्ही ज्या उपकरणाची नावं घेतली त्यांना मराठी शब्द सुद्धा आहेत, पण आपण त्याचा वापर करत नाही कारण ते तेवढं व्यवहार सुद्धा आता राहिलेलं नाहीये. मराठी शब्द तर मग ते वापरत नाही, व्यवहारामध्ये सोपे शब्द वापरतात, समजलं ना. पण त्या अतिक्रमणाची त्याला एक मर्यादा आहे. त्या वाक्यरचना तुम्ही तोडून म्हणू नका. मी ऑकवर्ड फील करतो म्हणजे काय, इंग्लिशमध्ये फील हे क्रियापद आहे आणि तुम्ही नाम केलं फील करतो, त्याला काय अर्थ नाही. म्हणजे अशी जी वाक्यरचना आहे ही मात्र त्याचा माझा विरोध आहे पूर्णपणानं. पण आता असं चित्र दिसतंय ना की आता असं चित्र दिसतंय, आता ज्या पद्धतीची मराठी बोलली जाते, म्हणजे त्याचे तुम्ही 2 मासले आता दिलेत, पण म्हणजे फ्रेश एअर येण्यासाठी विंडो ओपन केली असं म्हणतात. आता मला तर असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये आपली मराठी अशीच याच वळणानं जाणार आहे. तर ते त्याला मराठी म्हणायचं का, म्हणजे का आपण आपल्या भाषेला आत्ताच्या काळातलं मराठी असं म्हणून स्वीकारून पुढं जात राहायचं? नाही असं स्वीकारायचं नाही. हे ह्याला विरोधच करायचा. लेखनामध्ये विशेषतः औपचारिक लेखनामध्ये तुम्हाला असे वेडंवाकडं लिहून चालणार नाही. म्हणजे विंडो ओपन करणे ह्याला काय अर्थच नाही. खिडकी उघडता येते, शब्द आहेत आणि ते रूढ शब्द आहेत. एक गोष्ट अशी झाली आहे की प्रमाण भाषा ही अभिजनांशी ब्राह्मणी भाषा असं त्याचं एक त्याच्यावर लेबल लागलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही तुमची भाषा का आमच्यावर लादता असाही त्याच्याबद्दल प्रश्न केला जातो. तर त्याला काय म्हणजे तुमचं उत्तर आहे? नाही, ब्राह्मणी भाषा नाही आहे. भाषेला धर्म नसतो असं माझं स्पष्ट मत आहे. कोणत्याही भाषेला धर्म नाही. तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ज्या प्रदेशामध्ये राहता, त्या प्रदेशाची जी भाषा आहे ती तुमची मातृभाषा आहे आणि त्यामुळे हे म्हणणं चुकीचं आहे. असं माझं स्पष्ट मत आहे की आपण आपल्या भाषेवरती प्रेम केलं पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे, तिचं रक्षण केलं पाहिजे आणि तिच्यामध्ये अशी घुसखोरी झालेली आहे निरनिराळ्या शब्दांची आणि वाक्यरचनांची, तिला विरोध केला पाहिजे आणि योग्य वाक्यरचना ही रूढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा प्रयत्न आपल्या सर्व मराठी विद्वानांचा, शिक्षित लोकांचा आहे. नाही पण त्याच्यामध्ये एक भाग त्याच्यामध्ये काय होतो, गावामध्ये राहणारे लोक आहेत तेच गावामधल्या लोकांच्या बद्दल तुम्ही बोलताय. त्याच्यामध्ये होतं काय की प्रमाण भाषेचा जेव्हा आग्रह धरला जातो तेव्हा मग आणि पाणी तर याच्यावरून ना म्हणजे हजारो लाखो लोकांना एक न्यूनगंड त्यांच्यामध्ये निर्माण केला गेला किंवा केला जातो की तू शुद्ध बोलत नाहीस. आणि मग ते न आणि नचा आग्रह धरणं म्हणजे तो धरलाही पाहिजे आणि काही वेळेला सोडलाही पाहिजे. तुमचं काय मत आहे, तो कुठं धरला पाहिजे आणि कुठं आग्रह तो सोडला पाहिजे? नाही, मी सांगते तुम्हाला, ऐका की प्रत्येक भाषेच्या बोलीभाषा असतात निरनिराळ्या ठिकाणी. म्हणजे नागपूरकडची वेगळी असेल, कोल्हापूरकडची वेगळी असेल, अहिराणी बोली वेगळी असेल, कोकणी बोली वेगळी असेल, गोव्याकडची बोली वेगळी. ह्या मराठीच्या विविध प्रकारच्या अशा बोलीभाषा आहेत. त्या बोली शब्दाकडे लक्ष द्या. त्या फक्त बोलण्यामध्येच असतात, त्याचं लेखन होत नाही. कारण त्याचं एखाद्या समजा तसं लिहिलं तर दुसऱ्या माणसाला कळणार सुद्धा नाही काय लिहिलं आहे. आणि सगळ्यांना जर ते हवं असेल तर तुम्हाला लेखनामध्ये प्रमाण भाषाच वापरली पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा एखादी लघुता लिहिली आणि त्याच्यामध्ये एखादा ग्रामीण मनुष्य बोलतोय तेवढा पुरतं लिहा ना त्याचं भाषण.
पण संबंध लेख तुम्हाला त्या ग्रामीण भाषेमध्ये लिहिता येणार नाही. कारण एक म्हणजे तुम्ही जर लिहिला तर वाचणारही कोणी नाही. पण एकंदरीत ताई म्हणजे तुमच्याशी गप्पा मारून खूप सगळ्यांनाच आम्हाला खूप समृद्ध झाल्यासारखं वाटतंय. आणि सुरुवातीला म्हटलं तसं म्हणजे तुम्ही इतकं छान बोलताय आणि इतक्या छान दिसताय आणि इतक्या प्रसन्न आहात तुम्ही की 100 वर्षांच्या तुम्ही आहात असं तुम्ही सांगताय, म्हणूनच आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. पण आणखीन तुम्हाला दीर्घायू, उत्तम आरोग्य लाभो अशा आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. तुमचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर राहोत. मराठीवरचं तुमचं प्रेम आमच्यामध्येही तसंच पाझरो अशी मी प्रार्थना करतो. आणि खूप छान वाटलं तुम्हाला आज कट्ट्यावर. आभारी आहे तुमची. सगळे मार्क भाषेच्या पेपरमध्ये मिळवणं हे फार कठीण असतं आणि त्यातल्या त्यात मार्क वाढवण्याचा, गुण वाढवण्याचा पर्याय म्हणून व्याकरणाच्या भागाकडे पाहिलं जातं. पण ते व्याकरण किती सर्वांग सुंदर आहे हे आज तुमच्याशी बोलून कळलं. आणि व्याकरण प्रचूर भाषा ही ऐकायला तेवढीच श्रवणीय वाटू शकते हे आज तुम्ही आम्हा सगळ्यांना सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शाळेत शिकत असताना एक खूप छान कविता होती की माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. आज महाराष्ट्रातलेच किती जण अभिमानानं हा टिळा मराठीचा लावून घेतील ही शंका आहे. पण अशात तुम्ही केवळ टिळा लावला नाहीत तर गेली कित्येक दशकं तो अभिमानानं मिरवलात. तो टिळा असाच अबाधित राहू दे आणि तो आमच्याही माथी लागू देत अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि तुमचे आशीर्वाद आमच्यावर राहू देत. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. माझे आशीर्वाद आहेतच. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जे शिक्षित लोक आहेत, विचारवंत आहेत, त्यांनी आपली मराठी भाषा जपली पाहिजे, समृद्ध केली पाहिजे आणि सौंदर्य वाढवलं पाहिजे. तिच्यावरती होणारे हे जे अन्याय आहेत हे नष्ट करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. माझं स्वतः मराठी भाषेवरती नितांत प्रेम आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे भाषेला धर्म नसतो. तेव्हा तुम्ही मुसलमान आहात का ज्यू आहात हे महत्त्वाचं नाही. तुम्ही कुठल्या राष्ट्रामध्ये जन्माला येतात, तुम्ही इंग्लंडमध्ये जन्माला तर तुमची इंग्लिश मातृभाषा होऊ शकेल, समजलं ना. पण तुम्ही महाराष्ट्रातले आहात तेव्हा मराठी तुमची मातृभाषा आहे हे मला सांगायचं आहे. धन्यवाद. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता आपण इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा.